गुड आफ्टरनून टू ऑल. सगळ्यांना गुड आफ्टरनून. लास्ट लेक्चरमध्ये आपण न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन पाहिलेला होता. म्हणजे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनशी रिलेटेड आपण तसे 3 व्हिडिओ तयार केलेले आहेत. आणि आता त्याच कन्सेप्टशी रिलेटेड एक छोटासा क्वेश्चन आहे. आणि तो आहे आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवरशी रिलेटेड आहे. म्हणजे आपल्याला सांगितलं की बाबा जर तुम्हाला न्यूटन सेकंड लॉ जर समजला असेल तर त्या कन्सेप्टवरनं, त्या समजलेल्या बेसवरनं हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता येतं का, किंवा या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला देता येतं का. पहा, क्वेश्चन असा आहे, वाय इज देअर अ थिक बेड ऑफ सँड फॉर अ हाय जम्पर टू फॉल ऑन आफ्टर हिज जम्प. मिनिंग, वेगवेगळ्या स्पर्धेसाठी मुलं उंच उडी घेण्याच्या स्पर्धा असतात, उंच उडीच्या स्पर्धा. तर या हाय जंप कॉम्पिटिशनमध्ये, उंच उडीच्या स्पर्धेला आपण हाय जंप कॉम्पिटिशन म्हणू, आणि या हाय जंप कॉम्पिटिशनमध्ये जो मुलगा उंच उडी घेतो, उंच उडी घेतल्यानंतर तो ज्या ठिकाणी पडणार आहे त्या ठिकाणी सँडबेड तयार केलेला असतो. म्हणजे वाळू टाकलेली असते, वाळू खूप मोठी टाकलेली असते, जेणेकरून तो पडल्यानंतर त्याला कमी लागावं, म्हणजे इंजुरी होऊ नये, किंवा झाली तरी लेस इंजुरी व्हावी यासाठी त्या ठिकाणी काय होतं, सँडबेड तयार केला असतो. हे झालं आपलं एक प्रॉपर सर्वसाधारण आन्सर झालं. According to the Newton's second law of motion, what is the answer for that one? For example, an athlete is running and to take a jump and down on the sand bed. So that time, what happened exactly? If it is according to the Newton's second law, we find out what happened exactly in that jumping process, high jumping process and sand bed process. Okay? तर जाऊयात आपण मग त्या क्वेश्चनच्या आन्सर कडे. बघा, काळजीपूर्वक पहा. व्हॉट इज द सेकंड लॉ? मोमेंटम. न्यूटन सेकंड लॉ, इट इज रिलेटेड मोमेंटम. क्लियर? मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ mass and velocity. And change in momentum, that means final momentum minus initial momentum, that is called force is equal to mass into acceleration. This concept is also involved here. म्हणजे आपण हाही फॉर्म्युला यूज करणार आहोत. मोमेंटम इज इक्वल्स टू, जर व्हेलॉसिटी मध्ये चेंज होत असेल तर m in bracket v minus u upon t. This formula we have also used. Change in momentum. Change in momentum कुठल्या बेसवरती? according to म्हणजे या ठिकाणी आपण डायरेक्टली मोमेंटमच यूज करणार आहात. दॅट इज p फॉर मोमेंटम. क्लिअर? बघा, मुद्दा कळतोय का? पहा, न्यूटन सेकंड लॉ आहे. न्यूटन सेकंड लॉ इज कम्प्लिटली रिलेटेड टू द मोमेंटम. आणि मग या मोमेंटमच्या बेसवरती आपण त्या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, एक व्यक्ती आहे, या ठिकाणी तो उभा आहे आणि हा पळायला सुरुवात केलेली आहे. इट इज अ रन व्हेरी फास्टली. अँड देन हा रन केल्यानंतर तो या ठिकाणी उंच उडी घेणार आणि या ठिकाणी या बेडवरती पडणार आहे. या ठिकाणी सँड बेड आहे असा आपण विचार करू. दॅट इज अ सँड बेड. क्लिअर? मुद्दा लक्षात घ्या काळजीपूर्वक. मग आता काय आहे, हा तो डायरेक्टली इथं पोचला का? डायरेक्टली याची उडी इथं गेली का, किंवा अशी आली की नाही? उडी मारतो, हाय जंप करतो आहे. म्हणजे या व्यक्तीचं मास, द बॉडी ऑफ द पर्सन इज m. Initial velocity of the body is u is equal to 0, and then this person takes a jump and reach on the sand bed. So it require more time to reach on the sand bed. मुद्दा लक्षात घ्या.
मोर टाइम टू रीच ऑन सँडबेड. म्हणजे डायरेक्टली असा पोचला असता तर तो लवकर पोचला असता, पण असा पोचल्यामुळं त्याला पोचायला वेळ लागला. आता आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू. त्याचा फोर्स आहेच आहे. आता या ठिकाणी आपण फोर्स यूज करत नाही आहे, मोमेंटम हा कन्सेप्ट यूज करत आहोत. कारण मोमेंटम जर फोर्स असता तर ही बॉडी स्टेशनरी असती, मग याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर त्यानुसार त्याच्यामध्ये प्रोसेस होणार होते. तर या ठिकाणी आपण मोमेंटम यूज करतो आहोत, फोर्स यूज करत नाही, हे लक्षात घ्या. चला ओके. मग इनिशियल वेलॉसिटी त्याचा यू आहे. फायनल वेलॉसिटी जो काही चेंज झालेला वेलॉसिटी आहे, फॉर एक्झाम्पल वेलॉसिटीमध्ये चेंज झाला, वेलॉसिटीमध्ये जो काही चेंज झालेला आहे तो अंदाजे इनिशियल वेलॉसिटी कन्सिडर केला 0 मीटर पर सेकंड, आणि वेलॉसिटीमध्ये जो काही चेंज झालेला आहे 10 मीटर पर सेकंड फायनल वेलॉसिटी. आणि मास ऑफ द बॉडी, या बॉडीचं मास मात्र काय आहे लक्षात घ्या. मास ऑफ द बॉडी इज टू बी मास ऑफ द बॉडी, सो दॅट इज इक्वल्स टू 10 किलोग्रॅम वजनाचा हा व्यक्ती आहे. मग मुद्दा पुढचा आहे, जर हा डायरेक्ट पोचला असता, डायरेक्ट इथं आला असता, तर काय बघा, समजा इथून इथं पोचण्यासाठी डायरेक्टली त्याला 5 मिनिटं लागले असते, 5 मिनिट्स लागले असते, 5 मिनिट्स. आणि इकडून इकडे येण्यासाठी वेळ लागला, इकडनं पोचण्यासाठी 10 मिनिट्स लागलेले आहेत. अंदाजे चाललंय हे. फक्त आपण काय विचार करतो आहोत लक्षात येते का, हा व्यक्ती पळणारा इथून त्याने हाय जम्प केली आणि या सँडबेडवरती पोचला, आणि हा डायरेक्टली इथं पडलेला आहे, डायरेक्टली असाच आला या ठिकाणी पडला. तर काय आहे, मास ऑफ द बॉडी इज 10 kg, इनिशियल वेलॉसिटी ऑफ द पर्सन इज 0, and final velocity of that person is 10 meter per second. So what is the momentum of the object? What is the momentum of the object? Momentum is equals to 10 in bracket 10 minus 0 divided by 10. 10 tens are 100 divided by 10. So there is a momentum is equals to 10 kilogram. 10 kilogram meter per second. Clear? If this person takes a jump, that time it momentum 10 meter per minute, not for second. 10 meter per minute. क्लिअर? काही शंका आहे का? कारण इथून इथं पोहोचण्यासाठी आपण काय घेतलेलं आहे, 10 मिनिट घेतलेला आहे. आणि आता पहा काय होतं, याच्या ऐवजी तर हे टायमिंग घेतला तर कंडिशन काय येते बघा. P इज इक्वल्स टू 10 इज अ मास ऑफ ऑब्जेक्ट, 10 minus 0 divided by 5. So it is a 10 tens are 100 divided by 5. 5 ones are 5, 5 twos are. So that is a kilogram meter per minute. Clear? तर हा किती म्हणजे मोमेंटम याचा किती जास्त आहे. सो इट इज अ ग्रेटर अफेक्ट्स, and the person which is jumping and reaching on the sand bed, it requires more time, so there is a less effect on, that's why. हा जो बेसिक कन्सेप्ट आहे, हा जर जंप घेतला तर त्याला पोचण्यासाठी वेळ लागणार आहे, त्याचा मोमेंटम किती आहे, कमी झाला. मोमेंटम कमी असल्यामुळं त्याच्यावरती होणारा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट आणखीन कमी होण्यास मदत होते. पण इथं काय झालं, हा डायरेक्टली पोचला, मोमेंटम या ठिकाणी जास्त आहे, त्यावेळेस त्या व्यक्तीवरती होणारा जो इंजुरीचा परिणाम आहे तो जास्त आहे. दॅट्स वाय वी टेक द सँडबेड. म्हणजे सँडबेडचं तसं बेसिक रिझन काय, किंवा लागलं नाही पाहिजे, इंजुरी नाही झाली पाहिजे. त्याचबरोबर दुसरं रिझन, जर जंप केला तर वेळ जास्त लागतो, त्या ग्राउंडवरती पोचायला वेळ जास्त लागतो, आणि वेळ वाढल्यामुळं आणखीन बघा, इथला जर टाईम वाढवला, इथला टाईम जर 20 केला, 20×100, इथं 5 किलोग्राम मीटर पर मिनिट असं येतं. म्हणजे इथं वेळ वाढणार की इथून इथं डायरेक्ट पोचायला वेळ कमी लागेल, आणि असं यायला वेळ जास्त लागेल. देअरफॉर मोमेंटम डिक्रीजेस. मोमेंटम इज अ डिक्रीजेस, देअरफॉर इंजुरी इज टू बी लेस. मोमेंटम इन्क्रीजेस, इंजुरी इन्क्रीजेस. म्हणजे जेवढं जास्त मोमेंटम अप्लाय होईल
इनडायरेक्टली तो एक प्रकारचा फोर्स आहे. मोमेंटम जास्त अप्लाय झाल्यानंतर इंजुरी वाढण्याचे चान्सेस आहेत. असं त्या प्रश्नाचं उत्तर आपण रिप्रेझेंट करू शकतो. क्लिअर झालं? आन्सर क्लिअर? चला पहा, सिस्टमॅटिकली सगळं कॅल्क्युलेशन सहित आपल्या समोर मांडलेलं आहे. ओके, क्लिअर आहे? काही अडचण आहे का बघा सिस्टमॅटिकली. चला मग आता न्यूटन्स थर्ड लॉ कडे आपण जाऊयात. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. व्हॉट इज दॅट? न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. काय पाहणार आहोत आपण? न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. काय न्यूटन्स थर्ड लॉ आठवतो का बघा? व्हॉट इज न्यूटन्स थर्ड लॉ? न्यूटन्स थर्ड लॉ is related to the action and reaction are equal and opposite. Action reaction forces are equal and opposite. तर या कन्सेप्टशी रिलेटेड न्यूटन्सचा थर्ड लॉ आहे. ओके, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. काही शंका आहे इथं? तर या ठिकाणी एक ट्राय दिलेला आहे. काय ट्राय दिला? एक प्लास्टिकची बोट घ्या. पहिल्यांदा मी मराठीतनं समजून सांगतो, त्याच्यानंतर परत तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगतो आहे. एक बोट घ्यायची आणि त्या बोटच्या पाठीमागच्या बाजूला एक छिद्र पाडायचं आहे. घेऊयात मग आपण बोट. ही बोट आहे, ही बोट आहे. ओके, ही बोट आहे. किंवा आता हे इकडच्या बाजूने जायचे आपण दाखवणार आहोत, त्याच्यामुळे इकडच्या बाजूने हा पडदा आणि याच्या या बाजूला इथे एक आपण छिद्र पाडलेलं आहे. दिस इज अ प्लास्टिक बोट. ही प्लास्टिक बोट घेतली आणि याच्या पाठीमागच्या बाजूला छिद्र पाडलेलं आहे. रेअर एंडला छिद्र पाडलं आणि मग काय केलंय? एक बलून घेतला, त्याच्यामध्ये हवा भरली. हवा भरल्यानंतर त्याचं जे तोंड आहे, बलूनचं जे माउथ आहे, ते या छिद्रात सोडलं. आता हा बलून आहे. इज इट क्लिअर? दिस वन इज अ बलून. आणि या ठिकाणी आता आपण हा बलून लावलेला आहे. सो व्हॉट हॅपन एक्झॅक्टली हिअर? दिस इज अ प्लास्टिक बोट. इट्स अ रियर एंड हॅव्हिंग अ होल अँड द बलून इज टेक अप. So we blow the balloon containing air, and the blowing balloon of its mouth is put the rear end. So what happened exactly? So open end release the air. So here is a water there. Just imagine here is a water. Clear? So air is released from the balloon. Air is released from the balloon in that direction. Air is released from the balloon from that direction, and boat is moves from that direction. That means force is acting on the backward direction and boat is moves towards forward direction. So that is action and reaction. Action is that side, exact opposite side boat is moves, because force is exerted on the water on the left hand side. Just we observe the left and right side. Force is exerted on the water on left hand side and boat is moves toward the right hand side. So these are the action is left and reaction is right side we have observed. Clear? काही शंका आहे का? पहा, सगळ्यांना कळलं? म्हणजे जेव्हा हा फुगविलेला फुगा या छिद्रात बसविल्यानंतर इथून हवा रिलीज होते, त्याचा परिणाम या वॉटरच्या सरफेसवरती होतो. वॉटरच्या सरफेसवरती त्याचा इफेक्ट झाल्यानंतर ही बोट काय होईल? बोट फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल आणि एअर ही बॅकवर्ड डायरेक्शनला रिलीज होते. सो दॅट इज ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस आर इक्वल अँड अपोजिट. सो क्वेश्चन पहिला, टेक अ प्लास्टिक बोट अँड मेक अ होल ॲट इट्स रिअर एंड. तर इथं आपण होल केलेलं होतं. त्याच्यानंतर इन्फ्लॅट अ बलून अँड फिक्स इट ऑन द होल इन द बोट. आपण बलून फिटही केलेला आहे. रिलीज द बोट इन वॉटरमध्ये सोडल्यानंतर व्हॉट हॅपन टू द बोट ॲज एअर इन द बलून एस्केप स्लोली. त्या बलूनमधून जसं जसं एअर बाहेर पडेल
तसं तसं बोट काय होईल, फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. असं का होतं? सो दॅट इज ॲक्शन इज गोज ऑन बॅकवर्ड डायरेक्शन अँड बोट इज मूव्स टुवर्ड्स फॉरवर्ड डायरेक्शन. दॅट इज न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. दॅट इज न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. कळले का क्वेश्चन? बघा सगळ्यांना दोन्ही क्वेश्चन कळले का? नक्की क्वेश्चन कळले का सगळ्यांना? क्लिअर? काही शंका आहे का? बोट या डायरेक्शनला मूव्ह होईल. दिस इज अ डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द बोट. क्लिअर? चला मग आता आपण याच्या बाबतीत डिटेल पाहणार आहोत. ते डिटेल मात्र आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूत. सध्या तरी या व्हिडिओमध्ये या 2 क्वेश्चन पुरतच मर्यादित राहू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यूटनचा थर्ड लॉ आपण टोटल पाहणार आहोत. ओके, चला थांबायचं का इथे? ओके, तर सध्या आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यूटनचा थर्ड लॉ आपण डिटेलमध्ये पाहूयात. तुर्तास याच ठिकाणी थांबूयात. ओके, थँक्यू.